सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक विरार नगरीचे आई जीवदानीला त्रिवार अभिवादन करून या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आणि या खेळपट्टीला नतमस्तक होऊन आणि या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित मान्यवर खेळाडू आणि संपूर्ण संघ मालक यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। मैदानाच्या आतमध्ये जात आहे जिथे मात्र दोन संघाच्या दरम्यान ही लढत सुरू होणार आहे। एक बाजूला शूर वॉरियर्स त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते आहेत संघर्ष 11 कांजुले। यस लेट्स प्ले सामन्याला होती सुरुवात पंचांचा सिग्नल देखील मिळाला। पहिलं षट खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न अगदी शरीराचा वेध घेतोय। नितेश आणि शैलेश आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी स्पर्धा जर आपण पाहिली तर शिवशक्ती विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं शिवशक्ती चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा थरार क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर आलाय। यावेळेस आडवा बाटना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवतात। आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय। व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारते। रणसंख्येला देखील श्री गणेश होताना पाहायला मिळतं। एक धावेनं स्कोर कार्ड लगावला जातो 1 अंकांवरती। शैलेश आणि नितेश हे दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर अजिंक्य पहिलं षटक हाताळतोय। लो फुल टच चेंडू आडवा बाटनं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पिवन पॉवर प्लेचं पाहायला मिळतं। अर्थातच दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये तैनात आहेत। दोन खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत जिथे मात्र एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात। एक वाईट डिश लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। एक मिड ऑफला लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं। एक 30 सर्कलच्या आतमध्ये जर आपण व्ह्यू रचना पाहिली तर मात्र एक पॉइंट आहे एक शॉर्ट एक्स्ट्रा पॉइंट आहे एक मिड ऑफ आहे एक मिड ऑन आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक शॉर्ट फाईन लेग ही व्ह्यू रचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये तैनात आहेत। लो फुल टच चेंडू संधी निर्माण झाल्या चेंडू बराच काळ हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी पंच बीमर अर्थातच नो चेंडू घोषित केला। मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं शिवशक्ती चषक 2025 पिक्चर आहे सुपर डुपर हिट खेळ येणारा चेंडू असेल फ्री हिट। आता फ्री हिट पंचांना सिग्नल दिला आणि पंचांना तिकीट देखील दिल्या। फलंदाजाला हवे त्या ठिकाणी खेळण्याची मुभा दे घुम्या खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न वाईट डिश बिडॉनला क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात आहे जिथे मात्र व्ह्यू रचना अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते। रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते 2 या अंकांवरती पाहायला मिळते। 2 एप्रिल 2011 माफी असावी 5 धावा फलकावरती लगावल्या जातात। यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तो बनेल दर्शक 13 का पुल 17 का माला झुकेगा नहीं बुरी नजर वाला और ठोक डीजे वाला। जर आपण पाहिली तर प्रॉपर रडार मध्ये आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत त्याला म्हटलं खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर त्याच्या अवाक्याच्या बाहेर राहिला आणि अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून मानस बनवलं खेळाडू जर आपण पाहिलं तर मात्र शैलेश त्याच्या बॅट मधून घणाघाती प्रहार पाहायला मिळाला। षटकाराला रणसंख्येला देखील अख्खार आला। आता रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकांवरती। इलेव्हनर्स ऑन द स्कोर कार्ड 11 धावा फलकावरती लगवल्या जातात। एक बाजूला शिर वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विपक्ष खेळताना संघ पाहायला मिळतंय। अर्थातच संघर्ष 11 कांजोर्ली या दोन संघाच्या दरम्यान ही विद्यमान लढत सुरू आहे। हलक्यातनं फक्त स्टे केल्या आणि यस फक्त जर आपण पाहिलं तर हलक्यातनं करत असताना एक धाव अर्जित होती आहे।
एकेरीच्या साईड आता रणसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा फलकावरती लगवले जातात. ती स्पर्धा पहा, अगदी ड्रोन व्ह्यू आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. म्हणजेच काय तर या स्पर्धेनं अगदी महाराष्ट्रामध्ये मापदंड ओलांडलाय. या स्पर्धेची संपूर्ण चर्चा सुरू आहे. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी देत बॉल दिल मांगे मोर, टीम मांगे मोर या आता शानदार फोर. हा ड्रोन खऱ्या अर्थानं ड्रोनचे स्पॉन्सरशिप अगदी जर आपण पाहिलं तर ड्रोन उडवण्यासाठी अगदी खऱ्या अर्थानं मित्रांनो मोठा मन लागतो. कारण ड्रोन सहजासहजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी अशा कमी कालावधीमध्ये स्पर्धा आहेत जिथे मात्र ड्रोनचा उपयोग केला जातो. आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं आपलं आयोजन आपल्याला स्वतःला आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. मी भातगावकरांना संपूर्ण विनंती करतोय, कारण इतकं मोठं आयोजन करणं मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे. ज्या वेळेस आयोजन करत असतो ना त्यावेळेस प्रत्येकावरती जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी मग रात्र नाही पाहत, दिवस नाही पाहत, आपलं काम नाही पाहत, व्यवसाय नाही पाहत आणि त्यानंतर संपूर्ण दिवस देणं अगदी मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं मी देखील अभिमान वाटतो या स्पर्धेमध्ये समालोचन करताना आणि भातगावकर मनपूर्वक आभार व्यक्त करण ज्यानं मात्र ही संपूर्ण स्पर्धा अखंड महाराष्ट्राभर चर्चा सुरू आहे. अगदी मापदंड ओलांडला आहे. अभूतपूर्व सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. यस दुसरं षटक मार्गस्थ येत आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. चा शूट अगदी खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचतोय 22 अंकावरती. अक्षय गोलंदाजी मार यावेळेस खोलवर हलक्यात फक्त दिशा दिली आहे. कारण क्रिकेटची परिभाषा क्रिकेटचं पटलं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार. अगदी पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर ओळखलं पार आणि त्यानंतर त्या चेंडूवरती घणाघाती प्रहार देखील पहिला पाहायला मिळाला आणि कमबॅक लगेचच दर्शवला गोलंदाजानं. ही तर खरी खासियत आहे क्रिकेटची मित्रांनो. ही तर परिभाषा आहे. कारण एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोह माया आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना हा खऱ्या अर्थानं हा ड्रोनच्या माध्यमातून हा आपण व्ह्यू पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. ज्यांचे स्पॉन्सर्स अगदी नितीन प्रथमेश, विनोद, दिनेश, निलेश, परेश, स्वप्नील, महेश, ऋषभ आणि सौरभ या भावांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यांचं सहर्ष स्वागत करतोय. कारण ही संपूर्ण स्पर्धा बघा, मग आपण आपली आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, मामा असतील, काका असतील, अनेक परिवार स्मार्टफोनवरती स्मार्ट टी व्हीवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच सुप्रीम स्पोर्ट्स सिक्सर स्पोर्ट्स यावेळेस आता बैठक शॉट लगावले आहे. डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर डेक. ठोकले आणखीन एक दर्जेदार सिक्सर. तर षटकाराला आता रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या आता जाऊन पोहोचते. सपाट्यानं वाढ घेत असताना पाहायला मिळतं. 29 धावा 29. अक्षयवरती सातत्यानं घनगती प्रहार पाहायला मिळत आहेत. स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न. सिक्स हिटर या यूट्यूबच्या वाहिनीतून आपण ही स्पर्धा पाहतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या घर बसल्यावरती आपल्याला स्मार्टफोनवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. यस पहिल्या विकेटच्या पद्धतीने
नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट नवीन उमेदवार ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेशला माघारी परतवलाय आणि ओमकार नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपण ऐकलं. संपूर्ण जगभरात एकच हवा सध्याच्या घडीला, क्रिकेटची हवा आणि त्यानंतर मग बैलगाड्या शर्यत, या दोन गोष्टींना सातत्यानं प्राधान्य दिलं जात आहे. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये दोन गोष्टी सुरू आहेत. यस, एक धाव अर्जित होतीये एकेरीच्या सामन्यात, रणसंख्या वधारत असताना फलकावरती जाऊन पोहोचते 30 धावा. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळी समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी समन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरून चेंडू हलकसा वळण घेणारा राहिलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये शेवटच्या चेंडूची सांगता अप्रतिम राहिली आहे. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या अंकांवरती. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि डीजे यांची धून देखील ऐकूयात. मध्ये खूप मोठं नाव त्यांचं मात्र आजही अजरामर राहिलं आहे. पंढरी शेठ फडके यांच्या अथव्यास देखील विनम्र अभिवादन आणि आपण गीत देखील त्यांचं ऐकलं डीजे यांच्या माध्यमातून. 30 धावा 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. तिसरं षटक करण्याकरिता पवन मैदानाच्या आतमध्ये, A1 पवन मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच एक बाजूला भिवंडी विभागाला बिलॉंग करत असताना ज्यानं मात्र टेनिस विश्वामध्ये अगदी फॅन्स आणि फॉलोवर कमी वयामध्ये प्रचंड कमावल्यात असा भिवंडीचा द वन मॅन पवन केने इन ॲक्शन आपल्याला पाहिला. आणि त्यानंतर इथं सध्याच्या घडीला पवन आपल्याला पाहायला मिळतं. यस, अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धावची सांगता पाहायला मिळते, जिथे मात्र पवन अप्रतिम दर्जाची कामगिरी सुरू आहे. आणि यस, वाईड यॉर्कर करण्याचा कारण मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक निर्धावची सांगता अप्रतिम प्रभावित केलं या गोलंदाजानं. कमबॅक दर्शवणे गरज आहे, कारण 2 षटक जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये धावा अगदी सपाट्यानं वाढ होत असताना 30 या अंकांवरती स्कोर कार्डवरती लगावले. आणि त्यानंतर पवननं कमबॅक दर्शवलंय. 2 चेंडू डिलिव्हर करत असताना 2 चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात, जिथे मात्र मिड विकेटला डीपला जाईल आणि संपतोय. आणखीन एक फलंदाजाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मिळते. आणखीन एक विकेटची सफलता. फलंदाज डिपार्ट्स गॉन. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत धाव करण्याची कारनामा, जास्तीत धावांचा मोह मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अगदी जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना संघर्ष 11 कांजर्ले संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या विपक्ष शिर वॉरियर्स या 2 संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहे. या 2 संघाच्या दरम्यान ही विद्यमान लढत सुरू आहे. पवन निघाले पुन्हा आडवा बॅटनं हाफ ट्रॅकर पूल केलाय. पूल अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र स्क्वेअर लेगला त्यानं आणखीन एक 1 more विकेट डाऊन. फलंदाज डिपार्ट्स गॉन.
पवन मी म्हटलंय ना मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे पवन आपण वाऱ्याला म्हणतो ना त्या प्रकारचा वारा आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक विकेट अगदी प्रत्येक सफलता घेण्यास माहीर राहिलाय पवन. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अगदी फ्रंटफुटला येत असताना सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आता 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पवनची अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 3 षटक परिपूर्ण आणि धावपलकावरती धावा जर आपण पाहिला तर मात्र 30. अरे खून में उबाल जब तक जवानी है, अरे खून में उबाल जब तक जवानी है और पवन इस खिलाडी की पूरी दुनिया देवानी आहे. खऱ्या अर्थानं मेडल ओव्हर एकदा पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या शिवचषकामध्ये जाणं मात्र मेडल ओव्हर अगदी लगवण्याचं कारनामा ज्यानं केलं मेडल ओव्हर ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव न खर्च करताना अगदी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्या भारतातील अप्रतिम चेंडू डिलिव्हर करत असताना ज्यानं मात्र तिसरा स्पेल इकॉनॉमी जर आपण पाहिली तर अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय राहिली आहे. 3.0चा खेळ मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणि 30 धावा पलकावरती लगवल्या जात आहेत. 30 रन शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये राकेश यांना इन ॲक्शन आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेस स्लो फुलटॉस चेंडू थर्डमॅन आहेत. एसटी रक्षक बीट होताना पाहायला मिळाले मात्र बॅकअप चांगला मिळालाय. एक धाव वर्जित होतीये. एकेरीच्या सामन्यात रणसंख्येला देखील अधुरिक येत असताना पाहायला मिळतं. 31 धावा 31. धावा पलकावरती लगवल्या जात आहेत. राकेश इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं जे की शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता यावेळेस समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सरळ आणि साधा सोपा झेल मात्र सुटला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं मित्रांनो म्हटलं जातं आणि मी म्हणून सांगतो सातत्यानं की विचारा त्या अब्दुल रझाकला ज्यानं मात्र खऱ्या अर्थानं सर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न 31 या धावसंख्येवरती झेल सोडला आणि त्यानंतर 97 धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः पाकिस्तानला परतीचा प्रवास करावा लागलाय. त्याने क्रिकेटचा पटला नेहमी सांगतं अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. बघा अगदी क्रिकेटचा पटलावरती क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक धारदार क्षेत्र कोणतं असेल ना तर तुमचं क्षेत्ररक्षण आहे. तुमचं क्षेत्ररक्षण, तुमचं एफर्ट्स, तुमचं हँड कॉर्डिनेशन फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्या क्रिकेटच्या पटलावरती तुमची जबाबदारी. यस अवे फ्रॉम द बॉडी लिपस्टिकला बराचसा मिस करतो चेंडू. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवतायत. अतिरिक्त धाव पलकावरती वधारते. रणसंख्या जाऊन पोहोचते आता 34. 34 धावा. चला यानंतर लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत जिथे मात्र जागले देव क्रिकेट संघ सनगरेवाडी आणि त्याच्या आगेस त्याच्या विपक्ष बाबरवाडी क्रिकेट संघ तौसा. चला या दोन्ही संघ आपण लगेच ह्या इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. जागलदेव क्रिकेट संघ सनगरेवाडी आणि त्याच्या आगेस माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. बाबरवाडी क्रिकेट संघ तवसा. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. शेवटचं स्पेल आहे. एक अगदी स्लॉगर हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला समालोचकांच्या एंडकडून पाहायला मिळत आहेत. राकेश यावेळेस आडवा बाटनं मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. बॉलला चेस करत असताना एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेट विकेट सेक्रिफाईस करावी लागते. पंचांचं बोट हवेत यानी की काम तमाम फलंदाज 3 पार्ट्स गॉन.
आतमध्ये निवडणी गेट नवीन उमेदवार संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 3.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये निर्धारित आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रयत्नांचं परिकष्ट करताना पाहायला मिळतात. कारण ज्या पहिल्या 2 षटक जर आपण पाहिलं तर अगदी सपाट्यानं स्कोर कार्ड हलत असताना आपल्याला पाहिलं आणि त्यानंतर मात्र 2 षटकानं मात्र फलंदाजांना थांबून ठेवलं, अचंबित केलं. यस, अवे फ्रॉम द बॉडी. अगदी पंच वळतायत आणि सांगतायत अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. व्हाईट बॉल 39-39 फलकावरती लगवल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये मोठे फटके. यस, यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. छोट्या सर्कलमध्ये जिथे मात्र हाताला ब्रश करून अगदी जर आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला बॉलला चेस केलं. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे जिथे मात्र झेल सुटला आणि त्यानंतर 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. रणसंख्येला देखील वधारत आहे. रणसंख्या स्कोर कार्डवरती 41-41 अंकांवरती पाहायला मिळतंय. हार जिथे ही लपंडावर जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवितील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचंय पुन्हा. प्रत्येकाला सिद्ध व्हायचं, प्रत्येकाला आपल्या गावाचं नाव करायचं आहे, प्रत्येकाला आपल्या वाडीचं नाव करायचं आहे आणि त्या अनुषंग प्रत्येक जण क्षेत्ररक्षक आहेत. पूल केलंय डीप मध्ये जर आपण पाहिलं तर मिड विकेटला जिथे मात्र सरळ आणि साधा सोपा झेल. अगदी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि दुसऱ्या धाव घेत असताना मात्र विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. .43 आणि 44 धावांचं आव्हान. 44 धावांचं लक्ष उभारलं. येणारे 24 चेंडू आहेत. 44 44 धावांची नित्यांत गरज आहे. कोणाला चढलाय भाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. आता पहिला आपण डाव. चला जाऊयात दुसरा डावाकडे जिथे मात्र 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये पडवायचे आहेत 44. 44 धावांचं लक्ष आहे. कारण आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला या पण हॅलो हॅलो काजोली संघ यांचा कर्णधार आणि शिर संघाचा कर्णधार यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे.
आम्ही सूचित केलेला आहे, मंडळातर्फे आमचा निर्णय दिलेला आहे. सामना चालू करायचा त्वरित. आणि इथे जेवढ्या टीम का आपल्या या आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांना सूचना आहे, जर खेळाडू वाडीच्या बाहेरील असेल किंवा कोणावरती ऑब्जेक्शन असेल आणि एक तर वाडीच्या बाहेरचा खेळाडू हा खेळूच नाही. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मंडळाशी पहिला संपर्क साधा. जर पुढे आढळला कोणाचा खेळाडू किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मंडळाशी पहिला आणि संघ बाद करण्यात येईल. हा आमचा नियम आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी खबरदारी घ्यायची आहे की याच्या आधी टॉस उडाल्यानंतर दोन्ही आपल्या ज्या लिस्ट आहेत 15 प्लेअरच्या ते क्लिअर करायचे आहे. दोन्ही संघांनी काय डाऊट असेल ते पहिल्यांदाच क्लिअर करायचं आहे. चला लवकरात लवकर शीर संघाने आपल्या त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टॉसचा आपला नियम काय? टॉसचा
चला चला सुरू करा. मंडळाने निर्णय दिलेला आहे. शिवसंघ आणि काजोली संघाने आपले दोन्ही फलंदाज आणि जो प्लेयर आहे त्याला यापुढे या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. चला आपण लगेचच सामना सुरुवात करणार आहोत. अर्थातच उत्तरार्धामध्ये जाणार आहोत जिथे मात्र दोन संघ असणार आहेत. संघर्ष 11 कांजोर्ले त्याच्या विपक्ष शिर वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यान उत्तरार्धामध्ये जिथे मात्र 43 धावांचं लक्ष उभारलं होतं आणि त्यानंतर 10 धावांचे पॅनलाइज अर्थातच पॅनल्टी दिली गेली आहे आणि त्या अनुषंगानं 53 धावांचं टार्गेट उत्तरार्धामध्ये 53 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. अर्थातच येणारे 24 चेंडू आहेत आणि 53 धावांचं लक्ष आहे. 54 धावांचं लक्ष आहे. येणारे 24 चेंडू आहेत, 54 धावा आहेत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी दाखल झाली आहे. यस अंकेश आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालाय. आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अगदी पहिलं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला उतरवली जाते. दर्शन पहिलं षटक हाताळण्याकरिता. चला लेट्स प्ले घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो, कारण वेळेला फार महत्त्व आहे. ज्या खऱ्या अर्थानं सकाळी उठल्यानंतर जो आपण वर्तमानपत्र 4 रुपयाला विकत घेतोय ना, तोच वर्तमानपत्र संध्याकाळच्या 4 वाजता 4 रुपये किलोने विकला जातो आणि किलोला क्वांटिटी खूप आहे. कारण वेळेला महत्त्व द्या. ज्यावेळेस वेळ खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रयत्नांचा परिश्रम आणि यशापर्यंत वाटचाल करण्यासाठी ती वेळ मागायला देत असते. म्हणून वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसार राहा. चला घाई करा. यस लेट्स प्ले. अंपस या स्पर्धेच्या दरम्यान ही स्पर्धा 6 सीटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते आणि या स्पर्धेच्या दरम्यान मुख्य ऑफिशियल पंच सुरेश बडे सर असतील. एक बाजूला अरुण वेळे सर आहेत, त्यांच्या साथीनं तिसरं पंच पप्पू वेळे आणि या स्पर्धेच्या दरम्यान समालोचक आमचे साथी समालोचक आदरणीय सतीश रांगाळे सर. पहिला बॉल यस पंच वाईट बॉल अतिरिक्त धाव आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. पहिल्या धाब्यानं श्री गणेश होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस अगदी सपाट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पंच तटस्थ भूमिकेमध्ये अपील मध्ये उत्साह भरपूर आहे. उत्साह भरपूर, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. निर्धावची सांगता पाहायला मिळते. यस पंच ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 2 आपण पाहतोय, हे संपूर्ण 2 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज करत असतात आणि स्पर्धा परिपूर्ण करण्याची किमया सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असतात. ते 2 पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात. एक बाजूला सुरेश बडे सर आहेत आणि त्याच्या साथीनं अरुण वेले. स्टेप आउट करून खेळला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. जिथे मात्र 2 खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला डीपमध्ये तैनात आहेत.
3 खेळाडू डीपमध्ये तैनात आहेत, जिथे मात्र एक आपण पाहतोय मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. एक वाईट डिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन पाहायला मिळतं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपलं लॉंग ऑफला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 30 सर्कलमध्ये बाकी विवरेशन आपल्याला पाहायला मिळते आहे. फ्रंट फुटला येऊन अगदी लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशाची थाप पाठीवरती पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाला आणि निर्धावची सांगता देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक धाव फलकावरती लगवली जाते. पहिलं षटक मार्ग असत आहेत. दर्शन गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. अकेश आहे आणि त्याच्या साथीनं नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. यस, पुढचा बॉल फ्रंट फुटला येऊन बॅक फुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगानं चेंडूचा पाठलाग करतायत खेळाडूला. बॉलला चेस करत असताना एक धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरीच्या साइड आता रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहे 4 या अंकांवरती पाहायला मिळते. 4 धावा फलकावरती लगवल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि पहिलं स्पेल हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दर्शनवरती विश्वास दाखवला आहे. पुढचा बॉल दर्शन निघालं तर ओव्हर द विकेट. यावेळेस जाऊ दिलाय पंच. पुन्हा एकदा अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास कमी पाहायला मिळत आहे. सातत्यानं पंच तटस्थ भूमीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि अगदी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर वाकडण्या जोगं राहिला आहे. कारण अप्रतिम दर्जाची फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण प्रत्येकाला आपल्या गावासाठी खेळायचं आहे, प्रत्येकाला आपल्या वाडीसाठी खेळायचं आहे आणि त्या अनुषंगानं आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू या कोपरीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये उतरलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, अगदी गॅप आहे खूप मोठा. नाही धाव संख्येला तोटा. हंप वेलकम फॉर 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत अवघ्या 8 धावा फलकावरती. ग्रामीण विभागातील खेळाडू होणं ही देखील एक सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. म्हणून आपण सातत्यानं म्हणतो ना की लाखो अरमानों को जलाकर हमने शौक पाले है, कोई पूछे तो बता देना की सारे पगले क्रिकेट के दीवाने. आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातं. जरी सुद्धा एकदा हरलो, 2दा हरलो, 3दा हरलो, 4दा हरलो, 100 वेळा का हरो ना, परंतु 101 वेळा प्रयत्न करतील हे आहेत आमच्या ग्रामीण खेळाडू. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती आपण गावासाठी खेळतोय आणि ना स्वार्थासाठी खेळणं कधीच थांबवलं आहे. फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी, गावाच्या अगदी विजयासाठी प्रयत्नांचा परिश्रम प्रत्येक आपण खेळाडू शनिवार आणि रविवार आतुरतेने चातकापरी वाट पाहत असतो. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो एक नियम बनतो बघा. आयुष्य असेल, करिअर असेल, कोणतेही क्षेत्र असेल, त्याला एक नियम लागू होतो. ज्यावेळेस तो तलाव पाण्यानं भरलेला असतो त्यावेळेस ते मासे आहे ना त्या किड्यांना खात असतात. आणि ज्यावेळेस तो तलाव कोरडा होतो त्यावेळेस मात्र ते किडे त्या माशांना खात असतात. म्हणजे वेळ येते आणि त्या वेळेसाठी ती वेळ आपल्याला वाट पाहावी लागते. अगदी योग्य वेळा ती वेळ येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं प्रत्येक खेळाडू मग काही ना काळ गाजवलेले असतात, काही जण काळ गाजवणारे असतात आणि काही जण गाजवायला येत असतात. आता बॅटच्या रडारमध्ये आला क्षेत्ररक्षक आहेत, तो बनेल दर्शनीय स्ट्रोक, सिक्सर. चोपन्न धावांचा पाठलाग करायचा. 54 धावांचा पाठलाग करत असताना पॉवरफुल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण का कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. लढायचा आहे, लढावृत्ती मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे.
आणि त्या या 54 धावांचा पाठलाग करायचा. आणि 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू नित्यांत प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या दस्तकावरती मस्तक देणार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. आता नयन देखील तेच सांगतायत, कारण मला कोणतीही अपेक्षा नाही आहे. मला माझ्या संघाला जिंकायचं आहे आणि मला माझ्या संघाला या स्पर्धेमध्ये कायम माझा अस्तित्व, कायम माझा दबदबा निर्माण करायचा आहे. डिरेक्ट हिट कम फिट फलंदाज पहिला. बॅक टू द डगआउट गॉन. डीजे मास्टर 18 रन्स, 18 धावा फलकावरती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, न्यू इंडिकेट नवीन उमेदवार अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 54 धावांचा पाठलाग आहे. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये जो हिमतीने हरतोरा, कारण सातत्यानं असं म्हटलं जातं की जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट, आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आता वाट प्रत्येकाला शोधायची आहे आणि वाट शोधत असताना प्रत्येकाला घडायचं आहे, प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, प्रत्येकाला आपल्या गावाचं नाव करायचं आहे आणि प्रत्येकाला आपल्या गावाचा नावाचा शिक्का उमटवायचा आहे. आडवा अगदी बॅकफुटला जाऊन कट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर राहिलाय बॉल. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गोलीच्या वेगानं जमिनीला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, 4 चौकार. धावा पलकावरती लगवल्या जातात. आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, प्रचंड वेगानं आला. मिड विकेटचा खेळाडू अगदी बॉलला चेस करत असताना सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय आणि जमिनीला दास झालाय. झेल सोडलाय की बास सोडलाय, कारण जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती अनेक जण अगदी एक चेंडूमध्ये 6 धावा न निघताना देखील आपण पाहिल्यात. एक चेंडूमध्ये 6 धावा निघताना देखील आपण पाहिल्यात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघताना देखील आपण पाहिली आहे. रायगड प्रीमियर लीग नुकतीच संबंध गत वर्ष आपण पाहिली, तर रायगड प्रीमियर लीग एनडी वॉरियर्स अलिबाग संघ ज्यावेळेस खेळत असताना अगदी टेनिस विश्वातील खूप मोठं नाव बुमबुम माट्या स्ट्रायकिंगकडे राहिले आणि अजय पाटीलनं तो 6 चेंडूमध्ये 1 धाव न देण्याचा विक्रम रचला. स्विच हिट लगावला, सक्सेस देखील झाला. क्षेत्ररक्षक नहीं है और बॉल चल रहा है, भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं और गेंद हवे के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं. आला 6 धावा, कडक वाला सिक्सर. अगदी राजकारणामध्ये एका मताला आणि या क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना एका धावेला फार प्राधान्य दिलं जातं. कारण क्रिकेटचं पटलं ज्या वेळेस खऱ्या अर्थाने माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं बॉलचा पाठलाग करतायत. दोन क्षेत्ररक्षक प्रचंड पाठलाग करत असताना आता विखुरले गेले क्षेत्ररक्षक आणि त्याला हुलकावणी देत बॉल डीप पॉइंटला सीमा पार आणखीन एक आला विजयाचा संकलनात मुक्त. थँक्यू डीसे मास्टर. 34वा फलकावरती लगावले जातात. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, निर्धावची सांगता पाहायला मिळतात. 34वा फलकावरती 54 धावांचा पाठलाग करायचा, कारण सातत्यानं असं म्हटलं जातं मित्रांनो, हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतोय, परंतु चमकतो तो जो घणाचे घाव सोसतोय. आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला घणाचा घाव सोसायचा आहे. चर्चा रंगणार, चर्चा प्रत्येकाची रंगणार, यातील मात्र शंका नाही आहे. आणि त्या चर्चेनुसार तुम्हाला देखील तितकीशी कामगिरी करावी लागणार आहे. कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर भातगाव खऱ्या अर्थानं शिवशक्ती विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं शिवशक्ती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी आपल्या भेटीला आली आहे. हा व्यासपीठ मिळाला आहे. अगदी तळागाळातील वाडीतील आपल्या गावातील खेळाडूंना हा व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम अर्थातच शिवशक्ती विकास मंडळाने केलं आहे. हॅलो. यापुढील होणारा सामना जांगलदेव क्रिकेट संघ सनगरेवाडी आणि बावरवाडी क्रिकेट संघ तवसाळ, दोन्ही संघाने आपल्या इथे पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी चला घाई करा मित्रांनो, आता जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दोन्ही संघाचे कर्णधार डगआउट्स आपल्यापर्यंत आहेत. डगआउट्स मधूनच सेट होऊन जायचं आपल्याला. खेळाडू कक्षा प्रत्येकानं आपण जबाबदारी घ्या आणि लगेचच घाई करा. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन स्मॅश केला, टकाटक पटापट शानदार स्क्वेअर कट घेन. अगदी जर आपण पाहिलं ना, चोरकस प्रहार, बल्ले से किया वार, घेन जाएगी बॉर्डर लाइन के बाहर, तो रन्स मिलेंगे 4, तो होगा बेटा. डीजे मास्टर अक्षय अप्रतिम दर्जाची फलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर रन संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 रन. 40वा फलकावरती अक्षय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रभावित केलं, ज्यानं मात्र अप्रतिम दर्जाची फलंदाजी सध्याच्या घडीला सुरुवात केली आहे. कारण मला जिंकायचा. यावेळेस उंची जास्त, लांबी कमी आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सेल सुटला. आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूचे हात देखील डोक्यावरती आले आहेत, कारण दोन्ही संघ संघर्ष करतायत. दोन्ही संघ आपल्या संघर्षाचे अगदी प्रयत्नांचा परिश्रम करताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटचं पटलंच असं आहे मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती असं सातत्याने सांगितलं जातं, क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आता 41. 41 धावा फलकावरती आहेत. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. लो फुलटॉस चेंडू आडवा बाटणं, क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकेंड एरिया. अगदी ज्या वेगानं आला त्या वेगानं प्रत्युत्तर देणारा हा कडकवाला आणखीन एक अक्षयच्या बॅटमधून घणागती प्रहार, अद्भुत, अविश्वसनीय आणि आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक सिक्सर. सिक्सर आला तर रणसंख्येला देखील 11ला रणसंख्या सपाट्यानं वाढ घेताना पाहायला मिळत आहे. 47 धावा फलकावरती लगवले जातात. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं तर 7 धावांची नित्यांत गरज आहे. समीकरण इक्वेशन पहा, येणारे 6 चेंडू आहेत आणि 7 धावा आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच, पैसा मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स असं का म्हटलं जातं? तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ अर्थातच क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आपण का म्हटलं जातं? क्रिकेटच्या पटलावरती अनेक विक्रम, मग 6 चेंडूंमध्ये 1 धाव न निघताना देखील आपण पाहिली आहे आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावा निघताना देखील आपण पाहिली आहेत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या पटलावरती परिभाषा आहेत.
चला शेवटचा षटक हाताळण्याकरिता स्लॉगर हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहेत. पहिला बॉल हलक्यात फक्त स्टेअर केला बॅकफुटला जाऊन थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र एक धाव अर्जित होती आहे. अक्षय नयन सातत्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण त्याची बाट बोलू लागले आहे. आता विजयाकरिता येणारे 5 चेंडू आहेत, 6 धावा आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. लो फुलटच चेंडू यावेळेस मात्र अगदी अवे फ्रॉम द बॉडी आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारते आहे. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आता 49 धावा. येणारे 5 चेंडू आहेत आणि 5 धावा आहेत. पुढचा बॉल यावेळेस विजिट लगावण्याचा प्रयत्न, शरीराचा वेळ सरळ पायावरती चेंडू आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होताना पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही गेम ऑन आहे. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहतोय ऐकतोय. शिवशक्ती विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं शिवशक्ती चषक 2025 हा दैदिप्यमान आडबा बाटना अक्रॉस लाईनने खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटले, दुसरी धाव. दुसऱ्या धावेची जोखीम पत्रक अगदी जर आपण पाहिलं ना पत्करत असताना अगदी 2 धावा सुखरूपरित्या परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट लास्ट जबाब राहिली आहे. आता रणसंख्या देखील वधारत आहेत. रणसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. येणारे 3 चेंडू आहेत आणि 2 धावांची नित्यांत गरज आहे. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे, ही क्रिकेटची परिभाषा आहे. मी म्हटलं मगाशी देखील म्हटलं की क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व दिलं जातं. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला घडायचं आहे, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व करायचं आहे तर शांत आणि संयमी खेळ करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी देत अगदी कलात्मकतेचा आविष्कार आणि शेवटच्या बॉलवरती अगदी विजय प्रस्थापित करणारा हा घणागती प्रहार. बॉल सीमा पार 4 चौक.